इकडे उद्धव ठाकरेंच्या भेटीसाठी राज ठाकरे मातोश्री निवासस्थानी पोहोचलेले आहेत आणि पावणे 2 तासांपासून ठाकरे बंधूंमध्ये चर्चा सुरू आहे। मुंबईमध्ये मनसे 53 जागांवर निवडणूक लढवणार आहे। उद्धव ठाकरेंच्या कोट्यातून पवारांच्या राष्ट्रवादीला 10 जागा देण्यात आल्या आहेत। ठाकरेंची शिवसेना 164 जागांवर निवडणूक लढवणार आहे। तिकीट वाटपावरून ठाकरेंच्या सेनेमध्ये नाराजी पाहायला मिळते आणि प्रभाग क्रमांक 95 मध्ये बंडखोरी झाली आहे। ठाकरेंचे माजी नगरसेवक अपक्ष म्हणून निवडणुकीच्या रिंगणामध्ये उतरलेले आहेत। ठाकरेंच्या शिवसेनेचे नाराज माजी नगरसेवक शेखर वायंगणकरांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे। मातोश्री परिसरात ठाकरेंच्या शिवसेनेच्या नाराज इच्छुक उमेदवारानं अखेर बंडखोरी केली आहे। प्रभाग क्रमांक 95 मध्ये ठाकरेंच्या सेनेकडून हरीश शास्त्रींना उमेदवारी देण्यात आली आहे। त्यामुळे ठाकरेंच्या शिवसेनेचे नाराज माजी नगरसेवक चंद्रशेखर वायंगणकर यांनी अपक्ष अर्ज दाखल केलाय। हरीश शास्त्रींना उमेदवारी मिळावी यासाठी आमदार वरुण सरदेसाई हे आग्रही होते, तर चंद्रशेखर वायंगणकर यांना उमेदवारी मिळावी यासाठी अनिल परब हे प्रयत्न करत होते। प्रभाग क्रमांक 95च्या उमेदवारीवरून नाराजी समोर आली होती। असं कोणतं काम आहे? माझं ओपन चॅलेंज आहे, 227 नगरसेवक उभं करा। जर त्यात जर शेखर वायंगणकर उजवा नाही झाला, मला अजिबात तिकीट देऊ नका। परंतु असं काय घडलं की तुम्ही लोकांनी आम्हाला डावून दुसऱ्याला तिकीट दिली? ठाकरेंच्या शिवसेनेतील नाराज शिवसैनिकांचे जथ्थेच्या जथ्थे मातोश्रीवर धडकले। यावेळेस ठाकरेंच्या शिवसैनिकांनी मनातली सल जाहीरपणे बोलून दाखवली। श्रद्धा जाधव यांना 6व्यांदा उमेदवारी दिल्यानं त्यांच्या भागातील शिवसैनिक हे प्रचंड संतापले। यावेळी ठाकरेंच्या शिवसेनेच्या काही महिला आणि खास करून फायर आजींनी याला विरोध दर्शवला। आम्ही तो श्रद्धा जाधव तुम्ही ऐकता, म्हणजे श्रद्धा जाधव तुमच्यासाठी मोठे आहे, आम्ही सगळे चिंदी आहेत का? सांगा। 2017 मध्ये सुद्धा त्या निवडून आल्या, महिलांना साड्या वाटल्या, त्या साड्याचे 3 लाख रुपये माझे अजून दिले नाहीत। गरीब माणसाचे पैसे द्यायला काय होतात? आता ऐकणार ना, तिला घरी घरी कशाला? किती वर्ष झाली? किती वर्ष झाली? हीच माय तिला एकीला शीट देतात। एक गुन्हा आहे ना, साहेबांनी कसा दिला तिला? निष्ठावान राहून आमचा काय उपायचा? श्रद्धा जाधव यांचा मुलगा पवन जाधव प्रभाग क्रमांक 202 मधून इच्छुक होता, मात्र स्थानिक शाखा प्रमुखांच्या विरोधानं श्रद्धा जाधव यांना ही उमेदवारी देण्यात आली। त्यामुळे स्थानिक शाखा प्रमुख आणि शिवसैनिकांनी मातोश्रीच्या बाहेर गोंधळ घातला। परळमधले स्थानिक शाखा प्रमुख विजय इंदुलकर यांना अश्रू अनावर झाले। उद्धव साहेबांवरती आणि आदित्य साहेबांवरती विश्वास होता की कुणी किती काही केलं तर माझं इतक्या वर्षातलं काम, संघटनेवरची निष्ठा, लोकमत जे आहे ना ते साहेबांना माहित होतं आणि साहेबांनी पुन्हा एकदा मला संधी दिली। त्या संधीचं मी सोनं केल्याशिवाय राहणार नाही। आदित्य ठाकरे यांच्या मतदारसंघात उद्धव ठाकरे यांनी मध्यस्थी केली आहे। वरळीमधील नाराज उमेदवारांना समजावण्याचा उद्धव ठाकरेंकडून प्रयत्न करण्यात आलाय। नाराज उमेदवारांनी मध्यरात्री उद्धव ठाकरे यांच्यासोबत चर्चा केली। नाराज उमेदवारांची मनधरणी करण्यासाठी सर्वांना मातोश्री बाहेर बोलावण्यात आलं होतं। प्रभाग क्रमांक 193 मधून हेमांगी वरळीकर यांना उमेदवारी देण्यात आली आहे, तर उमेदवारी न मिळाल्यानं सूर्यकांत कोळींनी बंडखोरी केली आहे। सूर्यकांत कोळी अपक्ष उमेदवारी अर्ज भरणार आहेत। आदित्य ठाकरे यांचा मतदारसंघ वरळीमध्ये वॉर्ड क्रमांक 196 मध्ये पद्मजा आशिष चेंबूरकर यांना तिकीट देण्यात आलंय। त्यामुळे नाराज महिला शाखा प्रमुख संगीता जगताप यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिलाय। पदाधिकारी आकर्षिका बेकल पाटील आणि संगीता जगताप यांच्या नावांची जोरदार चर्चा होती। पुणे महापालिका निवडणुकीत कसबा पेठेतील झांबरे चावडी शाखेत ठाकरेंच्या शिवसैनिकांनी प्रचंड रोष व्यक्त केला। प्रभागात उमेदवारी न मिळाल्यानं इच्छुक उमेदवार आणि कार्यकर्ते संतप्त झाले। त्यांनी शाखा कार्यालयातील पोस्टर काढून टाकले। या घटनेमुळे उद्धव ठाकरे गटाच्या शिवसेनेत तिकीट वाटपावरून अंतर्गत नाराजी उघड झाली। कसबा पेठ परिसरात पक्षाच्या कार्यालयाबाहेर कार्यकर्त्यांचा संताप दिसून आला। छत्रपती संभाजीनगर पालिका निवडणुकीसाठी भाजपमध्ये तिकीट वाटपावरून राडा झाल्याचं पाहायला मिळालं। कार्यकर्त्यांकडून आत्मदहनाचाही प्रयत्न करण्यात आला, तर संतप्त कार्यकर्त्यांनी मंत्री सावे आणि खासदार भागवत कराडांच्या केबिनचा दरवाजा सुद्धा तोडला। मला न्याय पाहिजे, मला एकदा तिकीट पाहिजे, नाही तर मी इथे आमरण उपोषण करणार। पालिका निवडणुकीचा उमेदवारी अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी छत्रपती संभाजीनगरमध्ये भाजपमधील अंतर्गत खतखत चव्हाट्यावर आली आहे।
तिकिटासाठी इच्छुक असणाऱ्या कार्यकर्त्यांनी या ठिकाणी मोठा गोंधळ घातला। सुवर्णा बताडे या महिलेसोबत आलेला राम बताडे यांनी जॅकेटमध्ये पेट्रोलची बॉटल आणली होती। भाजप कार्यालयात कुणी आक्रमक पवित्रा घेतला होता, तर कुणाच्या डोळ्यात अश्रू होते, तर कुणी पक्षावर गंभीर आरोप केले। प्रभाग क्रमांक 20 मधील इच्छुक उमेदवार दिव्या उल्हास मराठे यांना तिकीट नाकारल्यानं भाजपच्या प्रचार कार्यालयात गोंधळ घालण्यात आला। 18 केसेसला बसला। माझे मुलं छोटे छोटे होते, म्हणजे स्वयंपाक आम्ही करायचा, सगळं झाडपूस आम्ही करायचं, ताटा आम्ही लावायचे आणि आईचं जेवायला त्यांना बसायचं। ही कोणती पद्धत आली? नाही, भाजपने आत्मचिंतन करायला पाहिजे। जेव्हा भारतीय जनता पार्टीचं काही नव्हतं तेव्हापासून आम्ही कार्य करत आहोत, आणि भारतीय जनता पार्टी आता नंबर 1 ला आणून सोडली आहे, तर जुन्या कार्यकर्त्यांची हेळसांड करताय तुम्ही। यावेळेस मंत्री अतुल सावे, खासदार भागवत कराड आणि शहर अध्यक्ष किशोर शितोळे यांच्यावर अन्यायाचा थेट आरोप केला। तर काही कार्यकर्त्यांनी अतुल सावे आणि कराड यांच्या केबिनचा दरवाजा तोडून आत शिरण्याचाही प्रयत्न केला। सुवर्ण बताडेंचा पती राम बताडेंना तिकीट नाकारल्यामुळेही त्यांना अश्रू अनावर झाले होते। सुवर्णा राम बताडे या प्रभाग क्रमांक 22 मधून भाजपमधून निवडणूक लढवण्यास इच्छुक होत्या। सदस्य नसताना, भाजपचा पदाधिकारी नसताना त्याच्या मिशनला तिकीट देण्यात आलं। त्याची मिशन कधी आले नाही, कधी कार्यक्रमात कुठे त्यांना तिकीट देण्यात आलं। भारतीय जनता पार्टी निष्ठावन्न डावललं जाते, नवीन लोकांना तिकीट देण्यात येते। नाशकात भाजपतला तिकीट वाटपाचा थरार रस्त्यावर दिसून आला। शहराध्यक्ष सुनील केदारांच्या इच्छुक उमेदवाराकडून पाठलाग करण्यात आला। आमदार राहुल ढिकले आणि आमदार सीमा हिरे सुद्धा ताफ्यात सहभागी होते। तिकीट आपल्याला मिळावं यासाठी इच्छुक उमेदवारांनी एबी फॉर्म घेऊन जाणाऱ्या गाडीचा पाठलाग केला। यावेळेस 2 कोटी देऊन तिकीट देण्यात आल्याचा आरोप भाजप पदाधिकाऱ्याने केला। विश्वास नागरे ज्या माणसाचा पक्षाशी काही संबंध नाही, अशा माणसाला 2 कोटी रुपये घेऊन तिकीट देतात। विश्वास नागरे सारख्या माणसाला 2 कोटी काय पक्षाशी संबंध आहे? चंद्रपुरातही भाजपच्या इच्छुक उमेदवारांचा संताप दिसून आला। तिकिटासाठी चंद्रपुरातील एनडी हॉटेलमध्ये इच्छुकांची गर्दी उसळली होती। या ठिकाणी निरीक्षक चैनसुख संचेती आणि प्रभारी अशोक नेते मुक्कामी होते। तिकीट न मिळाल्यानं नाराज कार्यकर्ता राकेश बोमनवार तिकीट कापल्याचा आरोप करत भाजप शहर अध्यक्ष छब्बुताई वेरागडे यांच्यावर संतापल्याचे पाहायला मिळाले। आज एवढ्या वर्षापासून काम करून राहिलो, 25 वर्ष झाले मी काम करून राहिलो याच्यासाठी। लहानपण गेला माझा, पुन्हा सुधीर भाऊ साठी काम केलं, जोरगेवार भाऊसाठी काम केलं। छोट्या छोट्या गोष्टीसाठी, छोट्या छोट्या कारणासाठी हे लोक माझी सीट कापून राहिले। अकोला महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपमध्ये तिकीट वाटपावरून मोठा गोंधळ उडाला। भारतीय जनता पार्टीमध्ये मी माझी बायको 32 वर्ष काम करते, त्या युतीमध्ये भरपूर लोकांना तिकीट द्यायला अकोट फाईलमध्ये। महायुतीतील जागा वाटपामुळे अकोटफेल भागातील एससी राखीव वॉर्ड अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला गेल्यानं भाजपच्या महिला पदाधिकारी शकुंतला जाधव यांना तिकीट मिळालं नाहीये। नाराज जाधव आणि त्यांच्या समर्थकांनी भाजप निवडणूक प्रभारी तथा माजी महापौर विजय अग्रवाल यांच्या निवासस्थानी धडक देत जोरदार जाब विचारला। निष्ठावंतांना डावलल्याचा आरोप करत जाधव यांचे अश्रू अनावर झाले। तर गोंधळादरम्यान त्यांची तब्येत अचानक बिघडली आणि त्या जमिनीवर कोसळल्या। ठाणे महापालिका निवडणुकीच्या तिकीट वाटपामुळे भाजपमध्ये मोठी नाराजी पसरली आहे। इच्छुक उमेदवारांना डावलल्याचा आरोप नाराज कार्यकर्त्यांनी केलाय। भाजप कार्यालयात धडक देत जोरदार गोंधळ घातला। पुण्यामध्ये तुरुंगातल्या गुंडांना अजितदादांच्या राष्ट्रवादीनं उमेदवारी दिली आहे। पंडू आंदेकर टोळीमधल्या 2 महिलांना अजितदादांच्या राष्ट्रवादीकडून उमेदवारी देण्यात आली आहे। सोनाली आंदेकर, लक्ष्मी आंदेकरांना अजितदादांच्या राष्ट्रवादीकडून एबी फॉर्म देण्यात आलाय।
कुख्यात गुंड गजा मारणेच्या पत्नीला सुद्धा अजितदादांच्या राष्ट्रवादीकडून तिकीट देण्यात आलंय. पुणे महानगरपालिकेत अजित पवार यांच्या राष्ट्रवादीनं जेलमधल्या गुंडांना उमेदवारी दिली आहे. आयुष कोमकर हत्या प्रकरणात अटकेत असलेल्या लक्ष्मी आंदेकर आणि सोनाली आंदेकर यांना अजित पवारांच्या राष्ट्रवादीनं उमेदवारी दिली आहे. पुणे महापालिका प्रभाग क्रमांक 23 मधून सोनाली आंदेकर आणि लक्ष्मी आंदेकर यांनी अर्ज दाखल केलाय. सोनाली आंदेकर आणि लक्ष्मी आंदेकर यांनी 27 तारखेला उमेदवारी अर्ज दाखल केला. कोल्हापूरच्या सेंट्रल जेलमधून कडक पोलीस बंदोबस्तामध्ये सोनाली आंदेकर आणि लक्ष्मी आंदेकरला आणण्यात आलं होतं. सोनाली आंदेकर आणि लक्ष्मी आंदेकर या आयुष कोमकर हत्या प्रकरणात तुरुंगात आहेत. बेकायदा फ्लेक्स लावणं, अतिक्रमण करणं, खंडणी मागणे असेही गुन्हे या दोघींवर दाखल आहेत. ज्यावेळी सोनाली आंदेकर आणि लक्ष्मी आंदेकर यांनी अर्ज भरला त्यानंतर त्यांच्या टोळीचा प्रमुख बंडू आंदेकरनंही अर्ज दाखल केला होता. बंडू आंदेकरनं पोलीस बंदोबस्त असतानाच जोरदार घोषणाबाजी केली होती. नेकी का काम, आंदेकर का नाम, आंदेकरांना मत म्हणजे विकास कामाला मत. बघा मला कसं आणलेलं आहे लोकशाहीमध्ये, हे लक्षात घ्या. मी उमेदवार आहे, उमेदवार दरोडेखोर नाहीये. पुण्यातल्या प्रभाग क्रमांक 10 मधून गुंड गजा मारणेच्या पत्नीलाही अजित पवारांच्या राष्ट्रवादीनं उमेदवारी दिली आहे. जयश्री मारणेंनी अजित पवारांच्या राष्ट्रवादीचा एबी फॉर्म घेऊन उमेदवारी अर्जही दाखल केलाय. गजा मारणे हा पुण्यातल्या कुख्यात टोळीचा प्रमुख आहे. गजा मारणे हा मकोकाचा आरोपी आहे. त्याच्यावर पुणे आणि परिसरातील विविध पोलीस ठाण्यांमध्ये 27 ते 28 गंभीर गुन्हे दाखल आहेत. हत्या आणि हत्येचा प्रयत्न, खंडणी आणि अपहरण, बेकायदा शस्त्र बाळगणं, धमकी देणं, अतिक्रमण करणं, सोशल मीडिया रील्सद्वारे दहशत पसरवणं असे अनेक गुन्हे गजा मारणेवर दाखल आहेत. त्याच गजा मारणेच्या पत्नीला अजित पवारांनी उमेदवारी दिली आहे.